नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शरद पवार पक्के जातीवादी आहेत. शरद पवारांचा सेक्युलरिझम हा फक्त नावापुरता आहे. निवडणुका लागल्या की शरद पवार जातीवादी ठरतात आणि निवडणुकीनंतर ते सेक्युलर असल्याचा टंका पिटतात. हे आता उघड झाले. लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा नुकत्याच होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका असतील, या ठिकाणी प्रत्येक वेळी शरद पवार यांचा जातीवादी चेहरा समोर आलेला आहे. तो लपून राहिलेला नाही. याचं कारण असं आहे की राज्यात ज्या बिग फाईट होणार आहेत त्यात ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ओबीसी नेते धनंजय मुंडे यांच्या फाईटकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय. आठवडाभरा अगोदर या दोन्ही नेत्यांची उमेदवारी फायनल झालेली असताना पवारांनी शेवटपर्यंत आपले पत्ते खोलले नाहीत. अखेर एक दिवसापूर्वी त्यांनी छगन भुजबळ या ओबीसी नेत्याविरुद्ध माणिकराव शिंदे या मराठा लीडरला उतरवलं, तर परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेट राजेसाहेब देशमुख जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना मैदानात उतरवलं आहे. एकीकडे पवार स्वतः सांगतात की महाराष्ट्रात सौहार्दाचं वातावरण राहिलं पाहिजे, महाराष्ट्रात जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही असं वातावरण राहिलं पाहिजे, आणि दुसरीकडे स्वतः मात्र निवडणुकीच्या आखाड्यात जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कसा रंगेल यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभेत त्यांनी शेवटपर्यंत कुणाला उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यात ठेवलं आणि अखेरच्या क्षणी गतवेळी पराभूत झालेले बजरंग सोनवणे यांच्या पदरात उमेदवारी टाकली. कारण बजरंग सोनवणे हे खूप मोठे दिग्गज राजकारणी होते किंवा बजरंग सोनवणे यांना राजकारणाचा खूप मोठा अनुभव होता, त्यांच्याकडे पैसा अडका भरपूर होता, यातली कुठलीही गोष्ट नव्हती. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष याच्या पलीकडे बजरंग सोनवणे यांची राजकारणातली कारकीर्द नव्हती. तरी देखील शरद पवार यांनी केवळ ते मराठा आहेत आणि समोरचा उमेदवार पंकजा मुंडे या ओबीसी आहेत म्हणून सोनवणेंच्या पदरात उमेदवारी टाकली आणि त्यांच्यासाठी साम दाम दंड भेद एक करत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष लावून या आपल्या मराठा शिलेदाराला विजयी करून आणण्यात यश मिळवलं. एकूणच काय तर शरद पवार हे नेहमीच जातीय गणिताच्या आधारावर आपले उमेदवार उभे करतात आणि त्या ठिकाणी जो अधिक संख्येनं समूह आहे त्याच्या पदरात उमेदवारी देऊन त्याच्या पाठीशी मुस्लिम आणि इतर समाजाची ताकद उभी करतात आणि आपल्या उमेदवाराला विजयापर्यंत आणून ठेवतात. मग एकीकडे तुम्ही थेट मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत लावायची आणि दुसरीकडे स्वतः मात्र सेक्युलर असल्याचा डंका पिटायचा, ही दुतोंडी भूमिका पवार नेहमीच घेताना दिसतात. आता ज्या राजेसाहेब देशमुख यांना परळीतून उमेदवारी देण्यात आलेली आहे ते राजेसाहेब देशमुख हे मूळ माकेगाव तालुका अंबाजोगाई या भागातले रहिवासी आहेत आणि विशेष बाब म्हणजे त्यांचं जे गाव आहे ते केज मतदारसंघात आहे. म्हणजे पवारांनी उमेदवारी देताना त्यांचा परळी तालुक्याशी संपर्क आहे का, परळी तालुक्यातील 260 गावं ही त्यांना परिचित आहेत का, किंवा अंबाजोगाई तालुक्यातील तरी 104 गावांमध्ये ते पोहोचलेले आहेत का, त्यांच्याकडे तेवढं नेटवर्क आहे का, कार्यकर्त्यांचा तेवढा संच आहे का, या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. पवारांच्या दरबारात देशमुखांची जात ही उजवी ठरली, वजनदार ठरली, कारण ते देशमुख आहे आणि समोरचा उमेदवार हा ओबीसी आहे, मुंडे आहे. आणि अशा केवळ एकाच क्रायटेरियावर देशमुखांची उमेदवारी फायनल झाली. आता या ठिकाणी फाईट काय होणार, कशा पद्धतीनं निवडणुकीचं चित्र दिसणार हे येणाऱ्या काळात स्पष्टच होईल. पण एक निश्चित आहे की पवार हे जाणीवपूर्वक बीड जिल्ह्यामध्ये तरी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कसा धगधगत राहील यासाठी प्रयत्नशील असल्याचं आज तरी चित्र दिसून येते. पवार किंवा त्यांचे अनुयायी हे मान्य करणार नाही. ते असंही सांगतील की पवारांनी अनेक ठिकाणी ओबीसी चेहरे, दलित चेहरे किंवा मुस्लिम चेहरे दिलेले आहेत, ते केवळ नावाला दिलेले आहे. आता आष्टीचं जर का उदाहरण घेतलं तर आष्टीमध्ये महबूब शेख सारख्या एका व्यक्तीला, जो राष्ट्रवादी काँग्रेस युवकचा प्रदेशाध्यक्ष आहे, त्याला उमेदवारी दिली. पण त्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या किती आहे, साधारणपणे 30 ते 40 हजार मुस्लिम मतदारसंख्या असलेल्या एका मतदारसंघामध्ये जर का एखाद्या नवख्या उमेदवाराला उतरवलं, ज्या ठिकाणी सुरेश धस, भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे यांच्यासारखे 2-2, 4-4 टर्म पासूनचे आमदार आहेत, तिथे या उमेदवाराचा टिकाव कसा लागणार. पण पवारांनी
त्या ठिकाणी मराठा उमेदवार आणि मराठा संख्या जास्त असताना देखील जाणीवपूर्वक मुस्लिम उमेदवार दिला. कारण पवारांना फक्त बीड जिल्ह्यात परळीवर टार्गेट करायचं होतं. परळीमध्ये ओबीसी नेते असलेले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं आणि पवारांचं गेल्या 1.5 वर्षापूर्वी फाटलं. तसं ते 2019 मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार स्थापन करण्यापूर्वी देखील फाटलं होतं. कारण त्याला पहाटेचा शपथविधी हा कारणीभूत होता. तेव्हापासूनच मुंडे हे पवारांच्या डोक्यात बसलेले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी जे बंड केलं त्याच्या पाठीमागे देखील ब्रेन हे धनंजय मुंडे यांचंच होतं हे पवारांना माहीत होतं. आणि त्यामुळंच पवारांनी अक्षरशः धनंजय मुंडे यांची जात काढली, त्यांची लायकी काढली, त्यांचे सगळे जे खासगी कुटाणे आहेत ते बाहेर काढू अशी देखील धमकी दिली. म्हणजे पवार यांनी ठरवून घेतलेलं आहे की या निवडणुकीत विधानसभेला धनंजय मुंडे यांना घेरायचं आणि त्यांना पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे. त्याचा पहिला प्रयोग पवारांनी लोकसभेत करून दाखवला. आता दुसरा प्रयोग राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरून करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. म्हणजे छगन भुजबळ हे जोपर्यंत पवारांसोबत आहेत तोपर्यंत ते खूप चांगले आहेत आणि त्यांनी पवारांची साथ सोडली. एकदा का आपल्याकडून माणूस निघून गेला की तो आपला वैरी आहे, तो आपला दुश्मन आहे, अशा पद्धतीनं दुश्मनी काढण्यासाठी पवार कुठल्या थराला जातात हे यावरून लक्षात येईल. ज्या माणिकराव शिंदेंनी भुजबळांना येवला किंवा नाशिकचा परिचय करून दिला आणि त्या ठिकाणी त्यांना आमदार होण्यासाठी मदत केली, मंत्री होण्यासाठी मदत केली, त्याच माणिकराव शिंदेंना केवळ जातीमुळं पवारांनी मैदानात उतरवलंय. आणि राजेसाहेब देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणजे ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी दुरान्वये कुठं संबंध नाही, त्या माणसाला जाणीवपूर्वक ते काँग्रेसमध्ये असताना आणि त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नसताना देखील मुंडेंच्या विरोधात उतरवून पवारांनी या ठिकाणी देखील मराठा विरुद्ध ओबीसी हा कलगीतुरा लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. पवारांचा हा प्रयत्न मतदार यशस्वी होऊ देणार का? पवार आपल्या डावपेचामध्ये सक्सेस होणार का? पवारांच्या उमेदवाराला यशस्वी मिळणार का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निकालानंतर स्पष्ट होतील. एक मात्र निश्चित आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यात आणि विशेषतः जालना, धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये जो काही आगीचा डोंब उसळला होता गेल्या वर्षभरात आणि जे काही मन दुरावली होती ती कुठंतरी सांधण्याचा प्रयत्न या नेते मंडळींकडून व्हावा अशी अपेक्षा असताना पवार मात्र आगीत तेल ओतण्याचं काम उमेदवारी जाहीर करून करत आहेत असं प्राथमिकदृष्ट्या तरी दिसून येते. पवारांची ही खेळ यशस्वी होणार का? पवारांनी जो जातीयवादाचा विष पेरण्यास सुरुवात केलेली आहे त्यात ते कितपत यशस्वी होणार हे येणारा काळ ठरवी. पण पवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पवार जर का एखादं ओबीसी नेतृत्व संपवण्यासाठी एखाद्या मराठा पुढाऱ्याला समोर आणणार असतील आणि आपला डाव साधणार असतील तर मतदार देखील पवारांच्या उमेदवारांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.